इतकं बनवणार आहे मामा आम्ही उघड आहे उघड पाहून पावडर तर लावतो ते आम्ही आम्हाला सगळं केलं पावडरलाच काय नाही त्याच्याबरोबर वही नंबर सांगा का 86 86 काय बी लागणार काय बी लागणार नाही पहिला आपल्याला नव्हते ना तेव्हाच त्याला कपशी बॉल असं अजून आवाज गोपाल कृष्ण भगवान की जय हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधि रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः गोपाल कृष्णाय नमः नंद सागे शिवदे रोहिणी वना धाडू नका राम चक्रपाणी दोघे नग्नपती बनी गोप पळोनी आले आता श्री संतांच्या माताच्या पावली साष्टांग ही करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही कावडपुडा नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या भक्ताच्या दरबारात पवित्र असणारी ही हरिविजय ग्रंथ यथासांग पद्धतीने चालू आहे। सज्जनो माय बापू कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। नंद राजा असणारा त्या ठिकाणी यशोदा मातेला आणि रोहिणी मातेला सांगू लागलेले आहे की म्हणजे यशोदे वनामध्ये असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीरामाला अजिबात पाठवू नका बरं काय अशा प्रकारचा आपल्या पत्नीला तो असणारा नंद राजा सांगू लागलेला आहे। दोन्ही लेकराला पाठवू नका बरं काय अजिबात जाऊ देऊ नका अवका धंदा बाजूला टाका सगळं काम धंदा असणारा बाजूला ठेवा पण तुम्ही दोघाला असणारा जतन करा किती प्रेम आहे महाराज वडिलांचं असणारा त्या लेकरेवर मायबापो सज्जन हो आई वडिलांचं प्रेम त्या प्रेमाचं असणारं त्या ठिकाणी वर्णन करता गेलं तर त्या ठिकाणी मायबापो वर्णन करणं अशक्य आहे। आता असणारं वडिलांचं प्रेम त्या लेकरावर असते मायबापो आणि म्हणूनच शास्त्र सुद्धा म्हणलेले आहे मायबापो माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासे म्हणून मायबापो ज्याला आई वडील आहे ते आई वडील म्हणजे केवळ असणार काशी क्षेत्रातले असणारा भगवान महादेव परमात्मा आहेत बरं काय ईश्वेश्वर भगवान परमात्मा आहेत आणि म्हणून एवढा अफाट असणारा नंदराजाचं प्रेम त्या दोन्ही लेकरावर होतं बरं काय आसनी भोजनी शयनी विसंबू नका चक्रपाणी जागरती सुषुप्ती स्वप्नी हरिनागुनी विसरू नका आसनी भोजनी स्वप्नी बरं काय सुसुप्ती स्वप्नी अवस्था जागृती अवस्था या तिन्ही अवस्थेमध्ये हरीला विसरू नका म्हणाले बापू। बघा बारकाईने चिंतन करा महाराज तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा जागृती अवस्था सुसुप्ती अवस्था स्वप्न अवस्था या तिन्ही अवस्थेमध्ये आमच्या मनाला त्या हरीचा छंद लागला पाहिजे बरं काय अखंड असणारे आमचे पांत चतुष्टीच्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन लागलं पाहिजे। ते एक निमित्त आहे महाराज भगवंताचं निमित्त करून यशोदा मातेला आणि रोहिणी मातेला
राजानंद असणारे सांगू लागलेले आहेत मायबापो, पण त्यांच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला हे सांगू लागलेले आहेत. बरं काय, कुठलाही ग्रंथ मायबापो तुमच्या आमच्या असणाऱ्या हिताचा असते. तुमच्या आमच्यासाठी या कवी ग्रंथकर्त्यानं श्रीधर स्वामीनं हे ग्रंथ लिहिलेले आहे मायबापो. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर जागृती सुसुप्ती स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा त्या भगवंताचं चिंतन करावं. गौरी रोहिणी यशोदा सदा रक्षिती राम गोविंदा कृष्ण मातेसी मने एकदा बाहेर जाऊ दे खेळवया. काय सुंदर असणार आमचं रावसाहेब पाटील वाचू लागलेले आहे का. बारकाईनं चिंतन करा मा बापू, कारण कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण मा बापू कुळामध्ये असं रत्न जर जन्माला आलं तर त्याच्या आई वडिलाचं काय पुण्य असतं मा बापू. रावसाहेब पाटलाची तारीफ करावं तेवढं कमी आहे. बरं काय, आपल्या परिसरातला हा एक वाघ आहे मा बापू. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी गोकुळातल्या गवळणी रोहिणी माता यशोदा माता असणारा डोळ्यामध्ये तेल टाकून भगवंताला राम लक्ष्मण त्या राम आणि बळीरामाला कृष्णाला आणि बळीरामाला जतन करू लागलेले आहेत माय बापू. आणि योगायोग असणारा काही दिवसाच्या बाद यशोदा मातेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलू लागलेले आहेत की म्हणजे माते मला कमीत कमी असणाऱ्या गोकुळामध्ये तरी खेळायला जाऊ दे, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. मायेच्या गळा घातली मिठी घरी यशोदेची हनुवटी माया लागली जगजेठी कौतुक बोलते धवा. सज्जनो माया लागवी जगजेठी असणारा भगवान परमात्मा धावत केला आणि आपल्या आईच्या असणाऱ्या गळ्याला मिठी मारली महाराज. आपल्या आईच्या गळ्याला मिठी मारून आपल्या आईच्या हनुवटीला असणारा धरलेली आहे. आई मला असणारा एक वेळेस तरी खेळायला जाऊ दे. बरं काय बघा माय बापू, माया लागवी असणारा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याला काय जमलं नाही महाराज. बरं काय, आणि म्हणून त्या प्रकारचा विचार भगवान श्रीकृष्ण परमात्मा मांडलेले आहे. मागते रागविधी सक्षण भारी दोघे खेळून येतो झडकरी माया मने बहुत दूरी जाऊ नका सर्वथा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या मातेला असणाऱ्या यशोदा मातेला बोलत आहे, माते आपल्या बाजूच्या गल्लीमध्ये असणारा आम्ही दोघं भाऊ असणारा खेळून येत्यावर काय. एवढं प्रेमानं अतिशय आपुलकीनं आणि अतिशय आपल्या अंतकरणातून त्या यशोदा मातेला बोलत आहे महाराज. आणि ते प्रेम बघितल्यावर यशोदा माता असणारी त्या ठिकाणी चक्क झाली. आणि यशोदा मातेने सांगितलं बाळा एक क्षणभर असणारा जाऊन येतो म्हणल्यावर त्या ठिकाणी बाळा लय वेळ लावू नका, लवकरात लवकर या आणि दूर जाऊ नका. बरं काय, अशा प्रकारचं यशोदा मातेनं भगवंताला आज्ञा केलेली आहे. दोन प्रहर वाहला दिना विधी साले दोघे जाना साक्षात शेष नारायणा गिरवान भाषा बोलती. सज्जनो मागो दोन प्राण असणारा दिवस झालेला आहे. साक्षात शेष नारायणाचा अवतार आहे. बरं काय, गिरवान भाषा बोलत आहे म्हणजे संस्कृत भाषा असणारी बोलू लागलेले आहेत माय बापू. बरं काय, आणि त्या भाषेमध्ये कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा बोलू लागले. आणि बोलत बोलत काय केलेले आहे आता जाऊ मला त्या दोघा जना सुखवणी जनाच्या नयना वृंदावना पातले. सज्जनो बाबा त्या दोघाचा विचार झाला. दोघंही असणारे त्या गिरवार भाषेमध्ये म्हणजे संस्कृत भाषेमध्ये असणारे बोललेले आहे. आणि बोलून असणारे दोघही जण त्या ठिकाणी त्या वनामध्ये
वनामध्ये असणारे गेलेले आहेत महाराज आणि जाऊन असणारे त्या दोघांना मारण्यासाठी आणि लोकांच्या नजराला चुकून बर काय कोणाच्याही नजरेपुढे आलेले नाही तर जाता जाता तरी कोणी ना कोणीतरी बघल्याशिवाय राहत नाही महाराज आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी लोकांची नजर चुकून राम आणि बळराम असणारे त्या वनामध्ये गेलेले आहेत शेषानी अनंत एकामागे एक धावत व्याघ्रांनी दुरुनी देखील येता महादीट चपळ सज्जनो माबापो शेष आणि अनंत अनंताचा अवतार म्हणजे त्या विष्णू परमात्म्याचा अवतार आणि ज्यांना आसनावर आसन असणारा म्हणजे शेष ते म्हणजे बळीराम आणि हे दोघे असणारे धावत गेले तो त्या दोन्ही वाघानं बघितलं धीटपणाने येत होते लेकर महाराज भगवंताला कशाची भीती आहे का या झालेल्या वाघाला निर्माण करणारा कोण आहे तर भगवान परमात्मा आणि म्हणून ते असणारे धीट होते महाराज कुठल्याही प्रकारचं त्याला कोणाची भीती वाटत नव्हती आणि ते धावत असणारे वाघाकडे जाऊ लागलेले आहेत भयानक त्या ठिकाणी मायबाप कृतांतवत असणारी आरोळी फोडली आणि वेगे आले हे कृष्णा जवळी भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या जवळ आलेत मायबाप आणि जवळ येऊन काय केलेले आहेत अष्टवर्षी बळीरामा सप्तवर्षी मेघश्यामा बोला भूत पराक्रमा भक्त काम कल्प दुमरे सज्जनो मायबाप दोन्ही वाघ असणारा आपला अपाट मुख पसरले आणि दोघांच्या जवळ आल्यावर काय 8 वर्षाचा बळीराम दादा होते आणि 7 वर्षाचा भगवान श्री कृष्ण परमात्मा भक्त काम कल्प धुर्मा बरं काय भक्ताच्या कामाची इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू नावाचा वृक्ष म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि तो भगवान परमात्मा असणारा माबाप हो काय करत आहे बोला दोन्ही गदामुखातून काढून दोघी घेतल्या ते शिक्षणी वागा चांगे बळे भवंडून मस्तकी उपिल्या व्याघ्रांच्या वारेवर असो पटेल आणि दोन्ही असणारे ते भगवान परमात्मा असणारा बळीरामानं काय केलं महाराज आपल्या मुखातून असणारा 2 गदा काढली आणि गदा काढून असणारा गरगर गरगर फिरवला आणि दोघांच्याही त्या वाघाच्या मस्तकावर असणारा गदा घातलेले आहेत तेरे मस्तकी राहिली चूर्ण बोला दोघांचे गेले तिन्ही प्राण कृष्ण बळीराम चरमे काढून चालीने घेऊन गोकुळा सज्जनो मायबापो दोघांचाही असणारा गदा लागल्यावर दोन्ही वाघाचा असणारा प्राण गेला आणि प्राण गेल्यावर भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादाने काय केलं महाराज तर त्या दोन्ही वाघाचे असणारे पाय धरले आणि पाय धरून वडत असणार गोकुळाकडे निघालेले आहेत इकडे गोकुळी यशोदी माता गोविंदी पाहे कृष्ण नाथा एक वनती वनासी देखील जाता एका मागे एक पै सज्जनो मायबापो इकडे वृत्तांत काय घडलेलं आहे तर त्या ठिकाणी गोकुळामध्ये असणार मायबापो बराच वेळ झाल्यामुळे यशोदा मातेला असणार चिंता लागली आणि चिंता लागल्यावर यशोदा माता असणार गोकुळ सर्व असणार धुंडाळू लागलेली आहे आणि धुंडाळते वेळेस काय होते महाराज घाबरली तेव्हा माया नंद गौरी आली धावलिया चालिले वनासी पाहावया रामकृष्णासी ते धवा सज्जनो मायबापो त्या असणार त्या गावातल्या लोकांनी सांगितलं म्हणजे यशोदा माता राम आणि बलराम असणार कृष्ण अरे बलराम हो वनामध्ये जाता वेळेस आम्ही बघितल्या आणि म्हणून असणार
असणारा त्या ठिकाणी यशोदा मातेला असणारा घाबरा पण आला महाराज. दचकलं मनामध्ये अतिशय दुःख असणारं यशोदा मातेला झालं. का होणार नाही महाराज? कारण पोटच्या हृदयाचं काळीज असणारं म्हणजे भगवान परमात्मा त्या माईचं लेकरू असणारं आणि ते वनामध्ये गेलेले आहे आणि त्या वनामध्ये असणारे वाघ आहे ते त्या माईला माहित होतं आणि म्हणून अतिशय दुःख असणारं यशोदा मातेला झालं. नंदराजा आणि गवळी असणारे त्या ठिकाणी मागप वनाचा रस्ता धरून निघालेले आहेत. एकी करी घेतल्या डांगा, एकी भिंती माळा घेतल्या वेगा, माया मने बळीराम श्रीरंगा, कोण्यावनी पाहू तुम्हा. सज्जन मागप त्यावेळेस असणारे दोघे असणारे चिंतातूर झाले आणि चिंतातूर होऊन त्या ठिकाणी सोबत असणारे त्या ठिकाणी माळा घेतले आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला म्हणू लागले, हे माते भगवंता की म्हणजे हे श्रीरंगा तुला असणारा कोणीकडे पाहू, कोण्या वनामध्ये पाहू बरं काय, तू कोण्या वनामध्ये गेलेले आहेस. अशा प्रकारचं यशोदा माता अतिशय दुःख करू लागलेली आहे. भावती गवळी यांचे भार, दोघे देखील येता समोर, नंद पुढे धावे सत्वर, उसे लोकांसी ते धवा. सज्जन मागप त्यावेळेस सर्व असणाऱ्या गोकुळातले लोक त्या वनाचा रस्ता धरून जाऊ लागले आणि समोरून असणारा ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा येऊ लागले आणि ते राजा नंदानं बघितलं आणि नंदराजा असणारा धावत समोर जाऊन त्या दोघांना असणारा विचारू लागलेला आहे. कोठे गेला होता दोघे जाना, व्याघ्र चरणे आणि कोठोरा, ते म्हणती दोघे व्याघ्र मारून, पळीले होते आपणाचे. सज्जन बाबा त्या वाघाचं कातोडा घेऊन असणारा राम आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम आलेले होते आणि नंदराजानं विचारलं, म्हणजे बाबा तुम्ही दोघं असणारा कुठे गेलेल्या होत्या आणि हे वाघाचं चर्म असणारं कातोडं तुम्ही कुठून आणला. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, बाबा त्या वनामध्ये असणारे दोन्ही वाघ असणारे मरून पडलेले होते आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी उत्तर देऊन अजून काय म्हणतात महाराज. वाघ चरणे आम्ही काढली वेगी, वा वा. आता तुम्हास असना लागी, बोला. नंदने याची दोघी, व्याघ्र मारीने असतील. सज्जन बाबा भगवान परमात्मा त्या नंदराजाला सांगू लागलेले, बाबा दोन्ही वाघ असणारे मरून पडलेले होते आणि म्हणून आम्ही काय केले तर त्या दोन्ही वाघाचं असणारं कातोड काढून आणल्या. कशासाठी आणल्या बाबा? तर बाबा तुम्हाला असणारं आसन करण्यासाठी बरं काय. अशा प्रकारचं चतुराई असणारं त्या ठिकाणी भगवान परमात्मा दाखवू लागले आणि मग त्या ठिकाणी नंदराजा आणि गावातले लोक गवळी लोक म्हणू लागले की म्हणले त्या दोन्ही वाघाला असणारं या दोघांनाच मारलेले आहे. कारण त्या लोकांना कळालं महाराज याचा प्रताप बरं काय. कारण याच्यामधलं सामर्थ्य त्या लोकांना कळालं आणि म्हणून नंदराजा सुद्धा बोलू लागलेले आहे की या दोन्ही लेकरांना असणारं त्या दोन्ही वाघाला मारला असेल बरं का. सियानीले दोघे जण, नंदमाने शोधे लागून, या दोघांची रक्षण शक्राचरी करवे. सज्जन बाबा बोला कृष्णाला आणि बळीरामाला असणारं घरला घेऊन आला आणि घरला घेऊन आल्यावर नंदराजाने यशोदेला सांगू लागलेले आहे, म्हणजे यशोदे या दोघांचं संरक्षण कराया साक्षात असणारं शक्र म्हणजे इंद्रदेवाला जरी इथं आणलं तर त्या इंद्रदेवाला सुद्धा याच्या दोघांचं संरक्षण करता येणार नाही बरं काय. एवढा पराक्रम असणारा यांचा आहे. अशा प्रकारचं असणारं बोलू लागलेलं आहे. दोघे झाले निवार, यासी तुझ्या कोण रक्षिणार, असो एके दिवशी मुरार, कालिंदी तिरी किरडता. नंदराजा असणारे यशोदा मातेला सांगू लागलेले आहे हे दोघं असणारे अनिवार्य झालेले आहेत आणि या दोघांचं संरक्षण कोण करू शकेल बरं काय. हे कोणालाही आटोपणार नाहीत आणि अशा प्रकारचं बोलल्यावर बापू योगायोग असणारे एका दिशे असणार
त्या यमुना नदीच्या काठावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बळीराम आणि त्यांचे सोंगडे असणारे मित्रमंडळी तिथं क्रीडा करू लागलेले आहेत. कंसाचे रंगकार वस्त्रे रंगविती चित्र विचित्र गणिया समवेत राजीवनेत्र तया पासी पातला. कंसाचे असणारा त्या ठिकाणी काही लोक तिथं आलेले होते आणि ते चित्र विचित्र असणारं वस्त्राला रंगवत होते. बरं काय, कंस राजाने त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि त्या कंसाच्या कपड्याला रंग देण्यासाठी रंगकार होते महाराज. आणि ते तिथं आल्यावर तिथं बळीराम असणारे श्रीकृष्ण परमात्मा गेले आणि जाऊन काय म्हणलेले आहेत, बळीभद्र पुसे तया वस्त्रे रंगविताये ते मनती तुम्हा गवळी यांते काय कारण पुसावया. सज्जनो बाबा त्यावेळेस बळीराम असणारा समोर होऊन त्या दोघा तिघा माणसाला बोलत आहे. म्हणले बाबा हे कपडे असणारं वस्त्र असणारं कोणाचं आहे आणि तुम्ही का रंग देत्या. एवढं बोलल्यावर ते लोक तरी उत्तर बरोबर द्यावं महाराज. उत्तर बरोबर दिले नाही का त्या तुमच्यासारख्या गवळ्या लोकांना काय घेणं देणं आहे. बघा माय बापू, कारण जवळ आलेला देव सुद्धा काही लोकांना कळत नाही. म्हणूनच म्हणलंय माय बापू आपण करा सोडवलं तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला शे. आणि म्हणून त्याला अभिमानामध्ये त्या ठिकाणी बोलू लागले. म्हणजे तुम्ही गवळी लोक तुम्हाला याच्यावर काय घेणं देणं आहे का अशा प्रकारचं बोलले. आणि बोलल्यावर काय झालं महाराज, कंसासी कळलावर गोकुळ तुमचे नुरेची. सज्जनो बाबा सांगितलं बाबा तुम्ही गवळ्याचे लोक आहात, तुम्ही विनाकारण याच्यामध्ये भानगडीत पडू नका. कारण हे जर बातमी कंसाला कळालं तर कंस असणाऱ्या तुमच्या गोकुळातल्या कोणीही लोकांचं काही शिल्लक ठेवणार नाही. ह्या अभिमानाने असणारं बोलू लागलेले आहेत महाराज. अभिमान काहीच कामाचा नाही. प्रत्येकाला कळावं माय बापू तुम्ही आम्ही असणाऱ्या या मानवाच्या कायामध्ये आल्या. कारण मानवाची काया म्हणजे कल्पतरू नावाचा वृक्ष आहे सज्जन माय बापू. आणि म्हणून तुम्ही आम्ही त्या कल्पतरू नावाच्या वृक्षावर बसल्यावर कशा प्रकारचा विचार कशा प्रकारचा आचार तुमच्या आमच्याकडे असला पाहिजे हे ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला शिकता येते. आणि म्हणून त्या गोकुळातले जे काही रंगकार आहेत ते असणारा अतिशय गर्वानं बळीराम असणारा श्रीकृष्ण परमात्म्याला बोलू लागलेले आहेत. कोणी गोपला बळीभद्र काढीने अवघे रंगकार मागते पळती समग्र मथुरापुरी पावले. सज्जन बाबापो एवढा ऐकल्यावर अतिशय असणारा त्या बळीरामाला राग आला. राग आल्यावर त्या ठिकाणी बाबापो त्या रंगकाराला सगळ्या लोकांना मारलं. आणि मारल्यामुळे असणारे ते सगळे लोक असणारे धाव घेतले. कुठे निघून गेले तर मथुरा नगरीकडे ज्या मालकाकडे कंसाकडे वर काय असा प्रकार असणारा बळीराम दादाने केलेला आहे. सांगती कंसासी वर्तमान वस्त्रे तुमची नेली हिरोणा गचकले कंसाचे मन न बोलले वचन तयासी. सज्जनो बाबापो कंसाला जाऊन ते असणारे रंगकार सांगू लागले ऐक म्हणजे कंसा तुझे वस्त्र असणारे सर्व असणारे त्या गोकुळातले कृष्ण आणि बळीरामानं घेऊन गेलेले आहे. आणि घेऊन गेलेले आहे म्हणल्यावर त्या ठिकाणी बाबापो दचकले कंसाचे मन. कंसाच्या मनाला दचक बसला महाराज. कंस चिंता दूर झाला. का चिंता दूर होणार नाही महाराज. आतापर्यंत जे जे राक्षसाला पाठवलंय जे ज्या दैत्याला पाठवलंय ते दैत्य असणारा त्या भगवंतानं मारलेले आहे. बरं काय. आणि म्हणून आतापर्यंत अपयश आलंय महाराज. यश नावाची वस्तू या कंसाकडे आली नाही महाराज. का आली नाही तर याच्याकडून असणारं चूक झालेली आहे महाराज. आणि म्हणून हे ग्रंथ कशासाठी आहेत तर तुमच्या आमच्यासाठी आहेत. तुम्ही आम्ही असणारा अशा प्रकारचा ग्रंथ ऐकावं आणि आमच्याकडून चूक होऊ नये नागेंद्र पाटील. बरं काय. हे ऐकल्यावर आपण कुठला विचार करायला कसं आचरण करायला हे आचरण असणारा आपल्याला अतिशय योग्य पद्धतीचं किंवा आपल्या जीवाच्या हिताचं आहे महाराज. आणि म्हणून असणाऱ्या त्या
कंसाला दचक निर्माण झाली. बरं काय, पहिल्या रावणाला झालेली होती मा बापू, आता या जन्मामध्ये कंसाला झाली. आणि म्हणून तुम्हाला हे दचक निर्माण होऊ नये म्हणून कवी ग्रंथकर्त्यानं अशा प्रकारचा विचार तुमच्या आमच्या पुढे ठेवलेला आहे. वस्त्रे सकळासी वाटिली गोवळे श्रवणी सकाळी सायंकाळी परतले. सज्जनो बाबा, भगवान परमात्म्याने ते सगळे वस्त्र काय केलं तर त्या गोकुळातल्या सगळ्या लेकराला ते यमुना नदीच्या काठावर वाटलं. बरं काय, सगळ्यांना असणारं दिलं बाबा. आणि मग हे सगळे सोंगडी असणारे लेकर असणारे मित्र असणारे ते वस्त्र परिधान केले आणि आपापल्या घरी असणारं रात्रीला सायंकाळी म्हणजे रात्रीला असणारं ते गोकुळामध्ये आलेले आहेत. बळी भरे घेतली नाही कदा वस्त्रे गोवळे हरीची चरित्रे गर्दत जाती आनंदे. सज्जनो बाबा, सगळ्याला वस्त्र ते असणारं त्या ठिकाणी दान दिलं, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादानं ते वस्त्र घेतलं नाही. बरं काय, आणि ते गवळे असणारे अतिशय आनंदानं बागडत नाचत गात असणारं गोकुळात जाऊ लागलेले आहे. भगवान परमात्म्यानं घेतलं का महाराज, दुसऱ्याला देवावं पण दुसऱ्याची वस्तू आपण घेऊ नये महाराज. बरं काय, एखादा अधिकारी आहे, मोठा माणूस आहे, आणि त्या मोठ्या माणसाला लहान माणसाची वस्तू किंवा कुठल्याही लोकांची वस्तू आपण घेऊ नवं. आणि किंवा एखाद्याची वस्तू जर आम्ही आणल्या बाबा तर ते शुद्ध समत असणारं वापस करावं, असं हे शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवते. आणि म्हणून भगवान परमात्मा वस्त्र घेतलेले नाहीत. बरं काय, गोकुळींचे लोक म्हणती कसाचे कटक भयवाती सगळी का गवळी निघाले बहिरी. सज्जनो बाबा, लेकराच्या अंगावर हे वस्त्र बघितल्यावर त्या ठिकाणी सगळ्या गोकुळातल्या लोकांना अतिशय चिंता लागली, भीती वाटू लागली. का वाटली महाराज, कारण हे असणारा कंसाचे असणारे वस्त्र होते, कारण वाईट वर्तीच्या माणसाचे वस्त्र होते. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा बाबा बारकाईने चिंतन करा. एखादा वाईट वर्तीचा माणूस आहे तर त्याची वस्तूला हात सुद्धा लावत नाही. काही लोक म्हणतात आमच्या वस्तूला कोणीच हात लावणार, पण दोन प्रकारचे हात लावणार महाराज. एक चांगला माणूस म्हणून त्याच्या वस्तूला हात लावणार आणि एक वंगळा आहे म्हणून त्याच्या वस्तूला हात लावणार. आणि म्हणून असणाऱ्या गोकुळातल्या लोकांना चिंता लागली, म्हणले हे जर कंसाला कळालं तर कंस आमच्यासाठी काय कराल, अशा प्रकारचं वाटू लागलेले आहे. ओळखी वस्त्रचित्र विचित्र पांघुरले तो रामकृष्ण पुढे आले नंदे पुसिले तयासी. सज्जनो बाबा, बहुत नंदराजाने असणारं ओळखलं आणि चित्र विचित्र असणारं त्या ठिकाणी वस्त्रावर आलं, त्या चित्र असणारं काढलेले होते. आणि म्हणून असणारं नंदराजाने विचारायला सुरुवात केलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा समोर आले आणि समोर येऊन काय उत्तर देतात. वस्त्रे हिरोनी आणि येथे काही कळी नांदली गोकुळी नवे मग. त्यावेळेस असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं, बाळा अरे म्हणले कोणाचे वस्त्र असणारे हिरवून आणल्यावर काय, आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी विचारलं आणि विचारल्यावर काय उत्तर देतात. कृष्ण मने यमुने थळी बोला खेळत होते आमुचे गडी आमासी दे कोणी तांतळी भये पळाले रंगकार. सज्जनो बाबा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या वडिलाला असणाऱ्या नंदराजाला सांगू लागलेले आहे, देवा बाबा म्हणले आम्ही असणारं ते यमुना नदीच्या काठावर असणारे आमचे गडी असणारे खेळत होते आणि खेळत्या वेळेस ते रंगकार असणारे तिथं बघितले आम्हाला आणि बघून असणारे भिवून पळून गेले आणि पळून गेल्यामुळे ते वस्त्र असणारे हे गडी असणारे घेऊन आलेले आहेत. वस्त्रे टाकून पळाले समाज
शेषावतारानी ऋषिकेशी बोला. कंसाची या पुष्पवाटिकेशी लवला हे सी पातले. असं म्हणले बाबा एक वेळेस शेषाचा अवतार म्हणजे असणारा तो बाबा बळीराम आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या कंस राजाच्या असणाऱ्या पुष्पवाटिकेमध्ये असणारे गेलेले आहेत आणि तिथं जाऊन काय करतात महाराज. तेथे कंसा दूता पुष्पहारे धरुणी बहुता लवला हे घेऊनी जात कंसराया करणे. सजनो बाबा तिथं असणारे कंसाचे दूत होते आणि कंसाचं ते असणारे त्या ठिकाणी गाड्यावर असणारा त्या ठिकाणी अनेक असणारे फुलं तोडून राजा कंसासाठी नेत होते महाराज. आणि तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा तिथं गेले आणि तिथं गेल्यावर काय करतात महाराज. ओ बळीरामानी नारायण आडवे तावले दोघे दुतांसी गेले ताडना तुमने नेता कोणासे. सजनो बाबा समोर असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा समोर गेले आणि त्या दूत लोकांना असणारे ताडण केले, मारले आणि त्यांना असणारे बोलू लागलेले आहे की बाबा तुम्ही असणारे पुष्प असणारे फुलं असणारे कोणासाठी नेतात, अशा प्रकारचा प्रश्न केलेले आहे. हे म्हणती आम्ही कंस दूता प्रत्यही फुले नेतो समजता. तुम्ही कोणावर जावया येथ मग बोलत शेषपै. सज्जनो बाबा त्या दूताने सांगितलं बाबा आम्ही कंसाचे असणारे दूत आवर काय, आमच्या कंसाचा असणारे पुष्पवाटिका नावाचा वन आहे आणि म्हणून तुम्ही असणारे कोण आहात, तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला बोलायचा किंवा आम्हाला दाटायचा. अशा प्रकारचं कंसाचे दूत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादाला बोलू लागलेले आहेत. जाऊनी सांगा कंसाते बळीरामे पुष्पे नेली समजते. ऐसे बोलून गोकुळमध्ये पुष्पभर परतविले. सज्जनो बाबा त्या ठिकाणी बळीराम दादाने बळीराम असणारा बोलू लागलेले आहे जाऊन कंसाला सांगा म्हणजे बळीराम दादा असणारा पुष्पवाटिकेतले फुलं असणारे घेऊन गेलेले आहे. अशा प्रकारची बातमी कंसाला जाऊन सांगा म्हणाले आणि मग त्या ठिकाणी ते सेवक ते दूत असणारे काय केलेले आहेत. वेगे आले मंदिरा माताने भुवन सुंदरा कोणाची पुष्पे सुकुमारा वारसपणी सुंदर. सज्जनो बाबा त्यावेळेस असणार यशोदा माता असणारी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारू लागलेली आहे बाळा एवढे सुंदर असणारे कोमल असणारे पुष्प फुलं तुम्ही कोणाचे आणलात बरं काय आणि कशासाठी आणलात, अशा प्रकारचा प्रश्न यशोदा माता असणाऱ्या भगवंताला केलेले आहे. माने ऐके जननी नागपूजावे अजिचे देवी या लागी तुझ आलोनी पुष्पे धली जाण पा. सज्जनो बाबा त्या दिवशी असणार नागपंचमी होती बरं काय आणि म्हणून असणार त्या ठिकाणी यशोदा मातेला भगवान परमात्मा म्हणू लागले माते आज असणार नागपंचमी आहे, नागाची असणारी पूजा करायची आहे आणि तू असणारी त्या नागदैवताची पूजा करतोस आणि म्हणून त्या नागदैवताच्या पूजेला फुलं लागतात आणि म्हणून मी असणारा फुलं आणलेले आहे. अशा प्रकारचं उत्तर माबाप सहज भगवान परमात्मा यशोदा मातेला दिलेले आहे. का बारकाईने चिंतन करायचं आहे महाराज. लेकरू जर चतुर राहिलं हुशार राहिलं तर माईला असणारं बोलू देत नाही आणि त्याचं उत्तर असणारं अगोदरच त्याच्याकडे असते. तशा प्रकारचा भगवान परमात्मा यशोदा मातेला संतुष्ट केलेले आहेत. आजी उरग पुरावे पण
पंचविशी तेने भोगित्र संतोषे मानसी बाबा ऋषिकेशी संकर्षणा विलोकी सजनो बाबा पंचमी असणारा भोगींद्र म्हणजे ज्यानं कर्तव्य असणारा आपल्या डोक्यावर धरला म्हणजे तो शेष आणि त्या शेषाचा अवतार म्हणजे कोण आहे बळीराम दादा आहे महाराज आणि म्हणून असणारा तो शेष असणारा संतुष्ट होईल अशा प्रकारचं भगवंतानं बोललं श्रीकृष्ण परमात्मा यशोदा मातेला बोललेले आहेत आणि म्हणून असणारा बळीराम दादा असणारा भगवंताकडे बघू लागलेले आहेत कंस भयभीत मनता मने वैरी बहुत वाढले सज्जनो इकडे मथुरेमध्ये काय घटना घडली तर हे असणारे दूत पुष्पवाटिकेमध्ये असणारे धावतच गेले मथुरेमध्ये आणि कंसाला असणारे जाऊन सांगितले म्हणले बळीरामाला असणारे फुलं सगळे असणारे आमच्यापासून असणारे हिसकावून घेऊन गोकुळात गेलेले आहेत एवढं ऐकले माबापो अंतरी बरं का अंत चतुष्टीच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी भीती निर्माण झाली बरं काय दचकला बरं काय दचकणे भिरणे आणि म्हणून दचका बसला कंसाला आणि म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार जर दचकलं मायबापो तर तिथं परमार्थ घडून येत नाही बरं काय तिथं असणारा मायबापो चिंता लागते आणि चिंतेशे घटे चतुराई अशा प्रकारचा असणारा कंसाची अवस्था झालेली आहे वायू संगे अग्नी वाढे की पळोपळी सूर्य चढे कैसे वरियांचे पवाडे अधिकाधिक चढता सज्जनो बाबा एखाद्या मनाला जर अग्नी लागली तिथं जर सोसाट्याचा वारा सुटला तर त्या वाऱ्याच्या सोबत असणारा अग्नी पळते किंवा जसं पळोपळी सूर्य वाढे जसं दिवस वरवर चढाला तसं सूर्य वाढते तशा प्रकारचं कंस राजा मनात विचार करत आहे म्हणजे वैर्याची कीर्ती वाढाली वैरी असणारा त्या ठिकाणी माबाप तो मोठा होत आहे त्याचा असणारा कीर्ती जगामध्ये प्रकाशित होत आहे आणि म्हणून कंसाला दचक निर्माण झाली महाराज बरं काय कंसाचा वैरी म्हणजे भगवान परमात्मा जगाचा मालक आहे महाराज बघा वैर तरी कोणासोबत करावं हे कळालं पाहिजे महाराज बघा एखाद्या आपल्यापेक्षा लहान माणसासोबत वैर करावं का अजिबात करू नये महाराज आणि म्हणून राजा कंसानं आणि राजा रावणानं जगाच्या मालकासोबत पैज लावलेले आहेत जगाच्या मालकासोबत विरोध केलेले आहेत महाराज आणि आपल्या कुळाचा उद्धार करून घेतलेले आहेत आणि म्हणून मायबाप या लोकांना विरोध भक्ती केली आणि विरोध भक्ती करून देवाला आपल्यासारखं केलंय आपल्यासारखं तर केलंयच महाराज तर त्या ठिकाणी आपल्या कुळाचा उद्धार करून घेतलाय महाराज आणि म्हणून असणार त्या ठिकाणी पळोपळी असणार वैर्याची कीर्ती वाढू लागली आणि म्हणून कंसाला चिंता लागलेली आहे उठिला जळासुरा उभा राहिला कंसा समोरा मने तुझ्या शत्रूचा संहार मी करीन सज्जनो बाबा तेवढ्यात असणारा जळासूर नावाचा दैत्य असणारा उठला आणि उठून असणारा त्या ठिकाणी राजा कंसाला बोलत आहे कंसा राजा म्हणले तू चिंता करू नको बरं काय कारण तुझ्या वैर्याचा असणारा सूड घे तुझ्या वैर्याला असणारा त्या ठिकाणी संपून टाकल तुझ्या वैर्याचा असणारा अंत करल अशा प्रकारचा जळासूर नावाचा दैत्य गर्जना करून बोलू लागलेला आहे आणि नित्य नेमानं असणारा तुझा वैरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं नित्य नेमानं क्रीडा करण्यासाठी येते बरं काय दररोज असणारा नेमानं येते म्हणून मायबापू नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आणि म्हणून तुमच्या आमच्या सुद्धा जीवनामध्ये नेम असला पाहिजे मायबापू नेमानं जर आपण
ते कार्य केल्या तर सिद्धीला जाते आणि म्हणून असणार त्या ठिकाणी मी असणार त्या जळामध्ये राहून त्या तुझ्या वैराला असणार संपून टाकाल अशा प्रकारचं जळासूर बोलू लागलेला आहे. सगळाची मिगिरी न कृष्ण कंसासी वाटले समाधान बोला मने यशवंत होई तू. सांगितलं त्या जळासूर नावाच्या दैत्यानं म्हणले कंसा तू चिंता करू नको तिथं असणारा मी त्या तुझ्या वैराला सगळाच घेऊन टाकाल बरं काय. आता त्या कंसाला समाधान वाटलं की हो आनंद वाटला आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी आनंदानं त्या जळासुराला जवळ घेतलंय आणि जवळ घेऊन त्याचा गौरव कराले. त्याला खात्री पटू लागली महाराजांना जाऊन मारते की काय अशा प्रकारचं वाटू लागले. पण ते जळासुराला मारायसारखं होतं का महाराज? नव्हतं. पण जळासुराचं एक काहीतरी भाग्य ज्यानं भगवंताला मारायला आलंय त्याचं भाग्य आहे महाराज. कारण भगवंताच्या हातून असणारा त्याचा उद्धार व्हायला महाबापू आणि म्हणून असणार त्या ठिकाणी जळासूर बोलल्यावर त्या कंसाला अतिशय आनंद झालेला आहे. वस्त्रभूषाने गौरविला जळासूर भाटा केला अरे बाबा तुने बोलावू पाठविला ओहटला आयुष्य पुरा. कंसाने असणार वस्त्रभूषणे असणार त्या जळासुराला दिला. जळासूर असणारा ताड दिशा उठून उभा टाकला बरं काय. आणि मग त्या ठिकाणी बापू आयुष्यपूर असणारा याचा आटलेला आहे बरं काय. आणि म्हणून आयुष्य बघा संगत कोणाची धरावं कोणाला साथ द्यावं हे तुम्हा आम्हाला कळण्यासाठी हे ग्रंथ आहेत महाराज राजेंद्र पाटील. संगत कोणाची धरावं तर सज्जनाची धरावं आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण दे. सज्जनो महाबापू बारकाईने चिंतन करा. ज्यानं कंसाची संगत धरलंय त्यानं जाऊन मरालय आणि म्हणून असणारा महाबापू ते असणारा जळासूर उठून उभा टाकला आणि त्याचं आयुष्य पूर असणारं संपत आलेले आहे. मित्र कन्या तिरी सत्वरा येऊन पाला जळासूर बोला केव्हा येईल नंद किशोर मनोनिया जपतसे. सज्जनो महाबापू सूर्याची मुलगी म्हणजे ते यमुना आणि त्या यमुना नदीच्या असणाऱ्या पाण्यामध्ये येऊन असणारा जळासूर लपलेला आहे. आणि केव्हा येईल म्हणजे भगवान परमात्मा कधी येतील कृष्ण परमात्मा कधी येईल आणि कधी मी त्याला घेऊन टाकल अशा प्रकारचा विचार त्या जळासुराच्या मनात चालू आहे. पूर्वी काळाने मैसला जगत केव्हा येईल मने सुवीर सुत कैसा जळासूर वाट पाहत श्रीकृष्णाची सर्वदा. सज्जनो महाबापू आता हे वय असणारा त्या ठिकाणी भावार्थ रामायण किंवा रामायणाकडे गेलेले आहे. कारण रामायणामध्ये सुद्धा असणारा त्या काळनेमी नावाचा दैत्य 4 तोंडाचा होता महाराज. त्यानं सुद्धा असणारा मारुती रायाला यज्ञ करण्यासाठी वाटामध्ये त्या दोघांच्या पर्वताच्या पायथ्याला जाऊन बसलेला होता. तशा प्रकारचा हा जळासूर आलेला आहे. कपट केलेला आहे महाराज. कपट करून आले त्याचं तळपट उठते. आतापर्यंतचा इतिहास आहे महाराज कुठलंही शास्त्र काढा. कारण काळनेमीनं कपट केले साधू झाला आणि यानंही कपट केलंय यमुना नदीमध्ये येऊन दडून लपून बसलंय महाराज. म्हणून कपट कधी करायचं नसते मायबापू. तुम्ही आम्ही हे ग्रंथ ऐकायला तर ग्रंथ आचरणात आणावं महाराज बरं काय. आणि म्हणून कपट केल्यावर कपट केले त्याचं तळपट उठते असं म्हणतात. आणि म्हणून कोणाचंही कपट करू नवं. मोठमोठे लोक कपट केले तर काळनेमी केलाय रावण केलाय हा जळासूर सुद्धा करालाय. आणि म्हणून मायबापू त्या काळनेमीचं उदाहरण आलंय. म्हणून मारुतीरायाच्या हातून त्याचा उद्धार झालाय बरं काय. आणि म्हणून मायबापू आता या जळासुराचं काय होते बोला. आणि वाटे नवजाय कोणाचे अगमन इच्छे श्रीकृष्णाचे धन्य भागे तयाचे जन हरीचे लगले. वारे वा सुंदर असणारे रावसाहेब पाटील एवढं सुंदर जर वाचू लागले तर आता पुढे तुमची असणारी प्रगती झाल्याशिवाय राहत नाही महाराज बरं काय. आणि म्हणून असणारा मायबापू त्या ठिकाणी याला ध्यान लागलं. कोणाचं ध्यान लागलंय भगवंताचं. कधी भगवान परमात्मा येईल कधी रामचंद्र श्रीकृष्ण परमात्मा येईल. कारण चित्त
चित्ताच्या ठिकाणी काय विषय झाला तर श्रीकृष्ण परमात्म्याचा. बघा माय बापू, जीवाचा उद्धार करायला झाल्यानं काय करावं लागते? मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. आता या जे जळासूर होता त्याच्या चित्ताच्या ठिकाणी काय झालं नागेंद्र पाटील? तर कधी श्रीकृष्ण परमात्मा येईल आणि कधी त्याला गिळलं, आहे की नाही? कारण त्या ठिकाणी चित्त असणारा, बुद्धी असणारी, अहंकार असणारा त्या ठिकाणी हरीचं चिंतन कराले. बरं काय विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे धन जन माता पिता, अशा प्रकारची अवस्था त्या जळासुराची झाली महाराज. बरं काय त्याचा विषयच काय झालाय तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा कधी येईल आणि कधी त्याला गिळल असा विषय झालेला आहे. वेश वैरे भजन स्थिती जे जगदवंद्यासी मनी ध्याती, त्यांसी नुपेशी जगतपती वेद चित्ती जयांच्या. सज्जनो बाबा, ज्याच्या चित्ताच्या ठिकाणी वेद लागला, कोणाचा वेद लागला? भगवंताच्या नामाचा. बरं काय आता तो वैरी असो, कोणी असो महाराज. बरं काय आणि म्हणून असणारा त्याचा उद्धार केल्याशिवाय भगवान परमात्मा सोडत नाही असा प्रकार असणारा झालेला आहे. केली परिसाचे पूजन लावताची करी सुवर्ण, परिस दगडावरी कुटुला मग लोहासी लाविला. बघा ना बाबा, इथं परीस नावाच्या दगडाची उपमा दिलेली आहे. परीस कोण आहे तर भगवान परमात्मा, आणि लोखंड कोण आहे तर तो जळामध्ये असणारा तो ठिकाण, त्या ठिकाणचा दैत्य महाराज. आणि म्हणून बारकाईने चिंतन करा. ज्ञानेश्वरीमध्ये एक होई आहे सज्जनो माय बापू, लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसाचे आहे की मृतई जीवित लाये अमृत सिद्धी. लोखंडाचं सोन्यात रूपांतर होते महाराज. कवा होते? त्याला जर परीस नावाचा दगड लागला तर. बरं काय आणि म्हणून असणारा तो असणारा जळासूर तिथं येऊन बसलेला आहे महाराज. काळाची केले सुवर्ण दोघा परी समसमान, वावासाची हा कालिया मर्दना द्वेषिया भक्ता सारिखाची. सज्जनो बाबा, आईसाची हा कालिया मर्दन, कालिया नावाचा सर्पाचं मर्दन करणारा, त्याचा गर्व नाश करणारा, त्याचा अहंकार नाश करणारा, त्याचा अभिमान नाहीसा करणारा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज. कारण लोखंड आणि परिसाला लोखंड नावाच्या वस्तूला जर लावलं तर ते लोखंड असणारं सोन्यात रूपांतर होते. आणि म्हणून काय म्हणाले महाराज, आपुल्या सारखे करी तात्काळ नाही काळ वेळ तयार जोडी. आणि म्हणून मायबापो, तर भगवान परमात्मा सुद्धा आपला वैरी जरी असला तरी आपल्यासारखं करतात आणि भक्त जरी असला तरी आपल्यासारखं करतात. कुठल्याच प्रकारचं त्याला असणार त्या ठिकाणी संकोच किंवा त्याच्याकडे वेळ असणार त्या ठिकाणी राहत नाही. बरं काय दिवशी घेऊन गोपाळ मग वेळी गोप कालिंदी डोही प्रवेशती. सज्जनो बाबा, असं म्हणले की दिवशी असणारा घननीळ असणारा भगवान परमात्मा असणारा त्या यमुनेच्या डोहामध्ये आलेला आहे महाराज. आणि तिथं यमुनाच्या डोह्याच्या जवळ आल्यावर ते असणारे त्याचे काही गोप आहेत, त्याचे लेकर आहेत, त्याचे मित्र आहेत बाबा, तो यमुना नदीमध्ये असणारे प्रवेश केलेले आहेत. टाकी रमानाथ खेळला जळी झाला गुप्त, जळासुराशी शोधित कोटे वैसला मनोनिया. सज्जनो बाबा, भगवंताला काय करणार आहे? जगाचा मालक असणारा तो बाबा. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं त्या लेकराचा असणारा होतो तो उमामा किंवा त्या खेळ असणारा खेळत होते त्या पाण्यात. आणि खेळत्या वेळेस भगवान परमात्मा तिथं गुप्त झाले आणि जळासूर जिथं लपलेला आहे त्या जळासुराला असणारा शोधू लागलेले आहेत. दुर्बी सागरी शंखासूर वधोनी गेला वेदोद्वार, तैसाची शोधिया धवेंद्र यमुना डोही
कोणी हरिते सज्जनो मागोपो पूर्व असणारा शंकासूर नावाचा दैत्य असणारा त्या नदीमध्ये गेलेला होता समुद्रामध्ये. तिथं असणारा भगवान परमात्मा जवळ त्याला शोधून असणारा मारलेता. तशा प्रकारचा असणारा या ठिकाणी सुद्धा या असणाऱ्या जळासुराला शोधू लागलेले आहेत. देखो निया श्याम सुंदर वेगे मिठी घाली जळासुरा मला युद्ध मोडी मांडिले अनिवार नकळे बाहेर कोणाचे. सज्जनो मागोपो त्या ठिकाणी जळामध्ये त्या पाण्यामध्ये यमुनाच्या डोहामध्ये त्या ठिकाणी मल्लयुद्ध असणारं चालू झालं महाराज. परंतु मल्लयुद्ध मध्ये चालू आहे कारण त्या जळासुराने त्या भगवंताला बघितलं आणि धावत जाऊन असणारं मिठी मारली आणि मिठी मारल्यावर मल्लयुद्ध चालू झालं. पण बाहेरल्या लोकांना कोणालाही कळलं नाही बरं काय. अशा प्रकारचं युद्ध चालू आहे. हरीच्या मशक काय ते बावडे ग्रीवेसी धरुनी निवाळे पिळीला तेव्हा असुर. सज्जनो मागोपो त्या ठिकाणी त्या जळासुराच्या मानाला धरले. गिरवा म्हणजे मान आणि मानाला धरून मागोपो भगवंताच्या बळापुढं त्या जळासुराचं बळ काय चालणार आहे महाराज बरं काय. आणि म्हणून असणारं काय केलंय त्या मानाला धरलंय आणि गर्र असणारं फिरवालंय. अशा प्रकारचं कार्य भगवान परमात्मा करू लागलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. वाह 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 वाह. काय राव सगळी पुटी वाटी